तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय पण योग्य जी आणि मॅथची प्रॅक्टिस मिळत नाही का? दररोज खूप अभ्यास करता पण एक्झाममध्ये मार्क्स कमी येतात. याचं कारण आहे प्रॅक्टिस योग्य पद्धतीने न होणे. तर आता काळजी करायची गरज नाही. कारण आपल्या चॅनलवर दररोज नवनवीन आणि व्हेरी इम्पॉर्टंट मॅथ क्वेश्चन्स आणि जी क्वेश्चन त्याचबरोबर एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेतली जाते. आणि हे सगळं अगदी सरळ आणि सोप्या भाषेत आहे. तर वाट कसली पाहताय? चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ मिस होणार नाही. हीच तुमची यशाची खरी सुरुवात असेल. चला तर मग एक छोटासा मॅथ प्रॉब्लेम पाहूया. 20चे 25% म्हणजे किती? उत्तर बघा. येते का उत्तर कॉमेंट करा. तर याचं उत्तर आहे 5. कारण 25% म्हणजे पहा हे 1/4. तर 20चा 1/4 म्हणजेच 5. चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करून घ्या. एका वस्तूची किंमत 25% वाढवली आणि नंतर 20% कमी केली तर अंतिम परिणाम काय होईल? एक वस्तू आहे त्याची किंमत काय केलेली? 25% वाढवलेली आहे आणि नंतर 20% कमी केली. एक जी वस्तू आहे ती आपण एक वस्तू याची किंमत गृहीत धरायची आपल्याला समजा ₹100 असं गृहीत धरा. आता याची किंमत 25% तर ही किती होईल किंमत? 125 आहे. मूळ किंमत 100 गृहीत धरली. 25% वाढवल्यामुळे हे 125 आहे. आता नंतर काय आहे 125ला 25 झाल्याच्या नंतर 20% कमी केली. म्हणून 125चे 20% काढावं लागतील आपल्याला. तर हे 125चे 20% म्हटलं की 125 गुणिले 20 आणि हे डिव्हायडेड बाय 100 करावं लागतील. 1 शून्य हा 1 शून्य कट होईल. 125 आणि वरी 2 राहील. 125 गुणिले 2 म्हणजे हे येईल 250. याला डिव्हाइड होईल हे 10. पुन्हा हा शून्य कट हा शून्य कट म्हणजे आकडा येईल तर किती 25चा. बरोबर? म्हणजे 125चे 20% केले तर हे 25 आले. मग ही किंमत झालेली आहे 125. तर ह्या 125 मधून हे 25 आपल्याला वजा करावं लागतील. 125 वजा 25 खाली राहतील 100. म्हणजे परिणाम काय होईल अंतिम शेवटी की तीच किंमत राहील. जी मूळ किंमत आहे तीच किंमत याची जशाला तशी राहील. दुसरा क्वेश्चन तर बघा आता कसा एकदम नेहमी येणारा परीक्षेमध्ये. 500 पैकी 350 गुण मिळाले तर एकूण किती गुण किंवा किती टक्केवारी झाली? 500 पैकी 350 गुण आहे. त्याची टक्केवारी काढायची. आता हे 500 लिहितो मी याला आणि पैकी 300 गुण आहेत म्हणून वर लिहायचं हे 300. 500 पैकी 350 सॉरी म्हणून खाली काय लिहिलं आपण छेदस्थानी 500 म्हणून वर अंशस्थानी लिहिले 350. हा एक शून्य कट होईल, हा एक शून्य कट होईल. बरोबर? आणि याचे आता टक्के काढायचे आपल्याला. टक्के म्हटलं ह्या सर्वांना इथं काय करायचं आता गुणिले 100. आणखीन एक हा शून्य कट होईल, हा इथं एक शून्य कट होईल. वर इथं 10 राहील आणि हे इकडं 35 आहे. बरोबर? 35 गुणिले 10 म्हणजे हे 350 झाले आणि 350ला डिवाइड इथं आहे 5. 5 एक 5 आणि 5 7 35 वर 0 आहे. उत्तर येईल याचं 70%. किती सोपा आहे हा? उत्तर आलं 70%. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच मॅथ्स आणि जीकेचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब